नमस्कार आणि आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एका धर्मशास्त्रीय अभ्यासावर आधारित काही नोंदी आहेत आणि त्या येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण पुनरुत्थानाला एक ऐतिहासिक घटना म्हणून बघतो, एक वेळची घटना. हो. पण या नोंदी एक प्रश्न विचारतात. जर पुनरुत्थान ही केवळ एक घटना नसून एका मोठ्या वैश्विक प्रक्रियेची सुरुवात असेल तर? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या अभ्यासात एका प्राचीन यहुदी सणाचा आधार घेतला गेलाय. हो, पहिल्या फळांचा सण किंवा फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रुट्स. आज आपण हेच उलगडणार आहोत की एका जुन्या शेतीचा संबंध थेट मानवाच्या भविष्याशी आणि पुनरुत्थानाच्या आश्वासनाशी कसा जोडला जातो. आणि हा प्रवास खूपच रंजक आहे खराच. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या फळांचा सण आणि येशूचं पुनरुत्थान यांचा थेट संबंध काय आहे हे आधी स्पष्ट करूया का? नक्कीच. तर जुन्या करारात लेवी 23 मध्ये देवाने इस्रायली लोकांना एक आज्ञा दिली होती. जेव्हा ते आपल्या देशात जाऊन पिकांची कापणी करतील तेव्हा त्यांनी आपल्या सुगीतील पहिली पेंढी म्हणजे पहिले फळ याचकाकडे आणायची. बरोबर. आणि याजक ती पेंढी देवाला अर्पण करत असे. ही एक प्रकारे देवाला धन्यवाद देण्याची आणि संपूर्ण सुगी त्याच्या हातात सोपवण्याची कृती होती. आणि याच कल्पनेला नव्या करारात उचलून धरला आहे, बरोबर. मला आठवतं करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात पौलाने येशूला जे झोपी गेले आहेत त्यांच्यापैकी पहिले फळ असं म्हटलं आहे. अगदी बरोबर. आणि इथेच या अभ्यासाचा खरा गाभा आहे. जशी धान्याची पहिली पेंडी ही येणाऱ्या संपूर्ण पिकाची हमी असते, त्याचप्रमाणे येशूचं पुनरुत्थान ते केवळ त्यांचं एकट्याचं नव्हतं. अच्छा. ते भविष्यात येणाऱ्या एका मोठ्या आध्यात्मिक सुगीची म्हणजेच सर्व विश्वासणाऱ्यांच्या पुनरुत्थानाची पहिली हमी होती. ती त्या प्रक्रियेची सुरुवात होती. एक मिनिट थांबा. तुम्ही प्रक्रियेची सुरुवात म्हणालात. हे खूप महत्वाचं वाटते मला, कारण मी आत्तापर्यंत नेहमी ऐकत आलीये की येशू हे पहिले फळ आहेत आणि विषय संपला. पण या नोंदींनुसार यात आणखी काहीतरी आहे, नाही का? हो. आणि इथेच ही गोष्ट खूपच रंजक बनते. या अभ्यासानुसार बायबलमध्ये एका नाही तर पहिल्या फळांच्या 3 वेगळ्या सुगींचा उल्लेख आहे. 3? हो, 3. आणि त्या वेगवेगळ्या सणांशी जोडलेल्या आहेत. ही एक टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. 3 सुग्या. हे खरंच नवीन आहे माझ्यासाठी. ठीक आहे, मग पहिली सुगी कोणती? पहिली सुगी अर्थातच पहिल्या फळांच्या सणावेळी झाली. यावेळी येशू स्वतः झोपलेल्यांमधील पहिले फळ म्हणून उठले. ओके. ते मृत्यूवर विजय मिळवून उठणारे पहिले होते आणि त्यांनी इतरांसाठी मार्ग खुला केला. ही झाली सुरुवात. ठीक आहे, हे समजलं. मग दुसरी सुगी ती कधी आणि कोणाची? दुसरी सुगी येते पेंटेकॉस्टच्या सणावेळी. या नोंदींनुसार यावेळी ते संत येतात ज्यांना पवित्र आत्म्याचे पहिले फळ मिळाले आहे. पवित्र आत्म्याचे पहिले फळ म्हणजे ज्यांनी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जीवन जगलं, जे देवाच्या इच्छेनुसार चालले. याकोबाच्या पत्रात याचा उल्लेख आहे, जिथे विश्वासणाऱ्यांना त्याच्या निर्मितीचे पहिले फळ असं म्हटलंय. पण हे सामान्य विश्वासणाऱ्यांपेक्षा वेगळे कसे आहेत? याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की हे असे लोक आहेत ज्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याचं काम स्पष्टपणे दिसतं. त्यांनी केवळ विश्वास ठेवला नाही, तर त्या विश्वासानुसार आपलं जीवन बदललं. जसं फळ झाडावर दिसतं तसं पवित्र आत्म्याचं फळ त्यांच्या जीवनात दिसलं. अच्छा. ते त्या मोठ्या सुगीचा पुढचा भाग आहेत. वा. म्हणजे येशू ही सुरुवात आहेत आणि संत हा पुढचा टप्पा. मग तिसरी सुगे कोणती? तिसरी सुगी येते मंडपांच्या सणाच्या आधी. प्रकटीकरणाच्या पुस्तकात याचा संदर्भ मिळतो. इथे मानवामधून खंडणी देऊन सोडवलेले पहिले फळ गोळा केले जातात. हे ते 1,44,000 लोक आहेत. हो, मी वाचले त्यांच्याबद्दल. जे देवासाठी आणि कोकरासाठी पहिले फळ म्हणून ओळखले जातात. हे असे लोक आहेत जे शेवटच्या काळात मोठ्या संकटातून जाऊनही देवाशी विश्वासू राहतात. म्हणजे ही संपूर्ण पुनरुत्थानाची प्रक्रिया एका सरळ रेषेत नाहीये, तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. येशू, मग संत आणि मग शेवटच्या काळातले विश्वासू. या दृष्टिकोनातून पाहिल्यावर पुनरुत्थानाचा अर्थच बदलून जातो. ही केवळ एक आशा नाही, तर एक चालू असलेली प्रक्रिया वाटते. अगदी बरोबर. ही एक दैवी कापणी आहे जी टप्प्याटप्प्याने होत आहे. ठीक आहे. जर ही एक प्रक्रिया आहे, तर मग या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे? म्हणजे या सुगीचा भाग बनण्याचा मार्ग काय?
या नोंदींमध्ये याबद्दल काही सांगितलं आहे का? हो, आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. या अभ्यासानुसार पुनरुत्थानाचा थेट संबंध आहे पापावर विजय मिळवण्याशी. यात एक स्पष्ट तर्क मांडला आहे: देवाच्या आज्ञा पाळणे. आज्ञा पाळणे. हो, ज्यामुळे पापावर विजय मिळतो. पापावर विजय म्हणजे मृत्यूवर विजय, आणि मृत्यूवर विजय म्हणजे पुनरुत्थान किंवा परिवर्तन. ही एक साखळी आहे. पण थांबा, हे ऐकायला थोडं कर्मकांडासारखं नाही का वाटतं? की तुम्ही आज्ञा पाळा आणि मग तुम्हाला बक्षीस मिळेल. मग कृपेचं काय? नव्या करारात तर खूप जोर दिलाय कृपेवर. खूप चांगला प्रश्न आहे, आणि या अभ्यासात याचं उत्तर दिलंय. इथे आज्ञा पाळणे याचा अर्थ स्वतःच्या बळावर नीतिमत्व मिळवणे असा नाहीये. नाही, याची सुरुवात येशूच्या रक्ताने मिळणाऱ्या पापांच्या क्षमेनेच होते. ती कृपाच आहे जी आपल्याला या मार्गावर चालण्यासाठी पात्र ठरवते. ओके. पण एकदा का आपण त्या मार्गावर आलो की देवाच्या आज्ञा पाळणं हे त्या कृपेला दिलेला आपला प्रतिसाद आहे. ते आपल्या विश्वासाचं जिवंत प्रमाण आहे. अच्छा, म्हणजे कृपा हा दरवाजा आहे आणि आज्ञापालन हा आतला मार्ग आहे. आणि ह्याच मार्गावर चालण्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे हौतात्म्य. बरोबर. अगदी. या नोंदीनुसार जे आपल्या विश्वासासाठी प्राण देतात ते आज्ञापालनाचा सर्वोच्च पुरावा देतात. त्यांनी मृत्यूला सामोरे जाऊन हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा आणि त्यावरील विश्वास मृत्यूच्या भीतीपेक्षाही मोठे आहेत. म्हणूनच अशा हुतात्म्यांना पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होण्याचा विशेष मान मिळतो, असं प्रकटीकरणात म्हटलं आहे. हो, त्यांना ज्येष्ठ पुत्र किंवा पहिले फळ असंही म्हटलं जातं. ठीक आहे. मग इथे येशू आणि इतर विश्वासणाऱ्यांमध्ये फरक काय आहे? कारण दोघांच्याही पुनरुत्थानाचा संबंध आज्ञापालनाशी जोडला जातोय. इथे एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. विश्वासणाऱ्यांना, अगदी हुतात्म्यांना सुद्धा, हा मार्ग सुरू करण्यासाठी पापांच्या क्षमेकरिता येशूच्या रक्ताची म्हणजे कृपेची गरज असते. कारण ते जन्माने पापी आहेत. बरोबर. त्यांचं पुनरुत्थान हे येशूने दिलेल्या नीतिमत्वावर अवलंबून आहे. पण येशू ते पापविरहित होते. त्यांनी कधीही पाप केलं नाही. त्यामुळे त्यांचं पुनरुत्थान त्यांच्या स्वतःच्या परिपूर्ण आज्ञापालनामुळे आणि नीतिमत्वामुळे झालं. अच्छा. म्हणूनच त्यांना केवळ पहिले फळ नाही, तर पहिल्या फळांमधील पहिले फळ असं म्हटलं आहे. ते या संपूर्ण प्रक्रियेचे मूळ स्रोत आहेत, आदर्श नमुना आहेत. आणि हा आदर्श नमुना प्रस्थापित करण्यासाठीच त्यांना मानव म्हणून, शेवटचा आदाम म्हणून यावं लागलं. या नोंदींचा बराचसा भाग याच मुद्द्यावर आहे की येशूला मानव म्हणून येण्याची का गरज होती? ते देवदूत म्हणून का नाही आले? हा प्रश्नच खूप विचार करायला लावणार आहे. हो, आणि याची कारणं खूप खोल आहेत. या अभ्यासात एक मूलभूत फरक स्पष्ट केला आहे. आदाम म्हणजे मानव हा भौतिक शरीर असलेला एक जीव आहे. आणि देवदूत? देवदूत हे शरीर नसलेले आत्मे आहेत. आणि गंमत म्हणजे पुनरुत्थानानंतर मानवाला आत्मिक शरीर मिळतं आणि तो देवदूतांसारखा होतो. आत्मिक शरीर, याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपलं सध्याचं शरीर आणि त्यात काय फरक असेल? ते अदृश्य असतं का? नाही, अदृश्य नाही. पावलाच्या मते आत्मिक शरीर म्हणजे असं शरीर जे आत्म्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे, ज्यावर पापाचा किंवा मरणाचा प्रभाव नाही. ते भौतिकच असेल, पण गौरवी आणि अविनाशी, जसं येशूचं पुनरुत्थित शरीर होतं. हो, ते खाऊ पिऊ शकत होते, त्यांना स्पर्श करता येत होता. पण ते भिंतीतून आरपारही जाऊ शकत होते. तर मूळ मुद्दा हा आहे की येशू आदाम म्हणून आले, देवदूत म्हणून नाही. हेच तर मला विचारायचं होतं. हे इतकं महत्वाचं का होतं? जर त्यांना फक्त पापावर विजय मिळवून दाखवायचा होता, तर एक शक्तिशाली देवदूत म्हणून येऊन ते अधिक सहजपणे करू शकले असते, नाही का? नाही, अजिबात नाही. आणि याची काही ठोस धर्मशास्त्रीय कारणं या नोंदींमध्ये दिली आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे मध्यस्थी. मध्यस्थी? हो. देव आणि मानव यांच्यात मध्यस्थ होण्यासाठी त्या व्यक्तीला देव आणि मानव या दोन्ही बाजू माहिती असणं किंबहुना दोन्ही असणं आवश्यक होतं. येशू देव होते आणि ते मानव बनले. म्हणूनच ते देव आणि मानव यांना जोडणारा पूल बनू शकले. म्हणजे पुलाला दोन्ही काठांवर टेकावं लागतं, तरच तो दोन्ही टोकं जोडू शकतो. एक देवदूत जो मानव नाही, तो फक्त एकाच बाजूला राहिला असता. तो फक्त देवाचा संदेशवाहक राहिला असता, प्रतिनिधी नाही. हे समजण्यासारखं आहे. अगदी. दुसरा कारण आहे सहानुभूती आणि आदर्श. हे खूप व्यावहारिक कारण आहे. देवदूताला मरणाधीन शरीर नसतं. त्याला भूक, तहान, थकवा, दुःख किंवा शारीरिक मोहांना सामोरे जावे लागत नाही. बरोबर.
त्यामुळे मानवी संघर्ष आणि दुःख म्हणजे काय याचा त्याला खरा अनुभव आला नसता. बरोबर. मैदानाच्या बाहेर बसून सूचना देणारा प्रशिक्षक आणि मैदानावर तुमच्यासोबत खेळणारा कर्णधार यात खूप फरक असतो. येशूने मानवी रूपात संघर्ष केला. त्याने प्रत्येक मोहाला तोंड दिलं. म्हणूनच ते आपल्यासाठी एक खरा आदर्श बनू शकले. ते आपल्याला म्हणू शकतात, मी तुमच्यासारखाच होतो आणि मी विजय मिळवला, तुम्हीही मिळवू शकता. तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलं. एक देवदूत हे म्हणू शकला नसता. आणि तिसरं कारण जे या अभ्यासात खूप आकर्षकपणे मांडलं आहे ते मुक्तीच्या कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित आहे. जुन्या करारात लेविये 25 मध्ये एक नियम होता ज्याला नातेवाईक उद्धारकर्ता म्हणतात. नातेवाईक उद्धारकर्ता हे काय आहे? जरा सोप्पं करून सांगाल का? नक्कीच. हा एका जुन्या कौटुंबिक कायद्यासारखा होता. जर एखाद्या व्यक्तीने गरिबीमुळे आपली वडिलोपार्जित जमीन विकली असेल तर फक्त त्याचा जवळचा नातेवाईकच ती किंमत देऊन परत विकत घेऊ शकत होता आणि त्या कुटुंबाला परत देऊ शकत होता. अच्छा, बाहेरच्या व्यक्तीला तो हक्क नव्हता? बरोबर. त्याचप्रमाणे पहिल्या आदामाने पाप केल्यामुळे मानवाने देवाबरोबरचा आपला हक्क आणि सार्वभौमत्व गमावले होते, जे सैतानाच्या हातात गेले होते. अच्छा, तर येशू मानव बनून आदामाचे आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीचे जवळचे नातेवाईक झाले आणि म्हणूनच ते कायदेशीररित्या मानवाने गमावलेला हक्क सैतानाकडून परत जिंकू शकले. अगदी बरोबर. म्हणजे हा केवळ एक नैतिक विजय नव्हता, तर एक कायदेशीर विजय होता. बरोबर. आणि यातूनच चौथं आणि शेवटचं कारण समोर येतं. ते म्हणजे मृत्यूद्वारे पुरावा. ओके. देवदूत एक आत्मा असल्याने शारीरिक मृत्यू अनुभवू शकत नाही. देवाच्या आज्ञापालनामुळे मृत्यूवर विजय मिळवता येतो हे सिद्ध करण्यासाठी शारीरिक मृत्यू आणि त्यानंतरचे पुनरुत्थान आवश्यक होते. आणि येशूने मानव म्हणून मरून आणि पुन्हा उठून हे अंतिम प्रमाण दिलं. हो, की मृत्यू हा शेवट नाही, तर आज्ञापालनाने त्यावर मात करता येते. एका देवदूतासाठी हे सिद्ध करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मानवतेच्या मुक्तीसाठी येशूचे मानव बनणे अनिवार्य होते. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय निघतो? या नोंदींमधून आपण काय शिकलो? माझ्या मते पहिल्या फळांचा सण ही केवळ एक जुनी परंपरा नाही, तर ती पुनरुत्थानाची एक जिवंत रूपरेषा आहे. ती केवळ एका घटनेचं स्मरण नाही, तर विश्वासणाऱ्यांसाठी एक भविष्यकालीन नकाशा आहे, जो दाखवतो की पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवणं शक्य आहे आणि ही एक टप्प्याटप्प्याने पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला. आणि येशूने मानव म्हणून घेतलेला निर्णय तो केवळ एक पर्याय नव्हता, तर तो देवाच्या मुक्ती योजनेचा एक अनिवार्य आणि कायदेशीर भाग होता. मध्यस्थी, सहानुभूतीपूर्ण आदर्श, कायदेशीर मुक्ती आणि मृत्यूद्वारे विजय सिद्ध करणे या सर्व गोष्टींसाठी त्यांचे मानव बनणे अत्यंत आवश्यक होते. या अभ्यासाच्या शेवटी एक मुद्दा मांडला आहे, जो या सर्व गोष्टींना एका मोठ्या वैश्विक दृष्टिकोनात ठेवतो. हो, आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. या नोंदी सूचित करतात की येशूच्या बलिदानाचा आणि पुनरुत्थानाचा परिणाम केवळ मानवतेवरच झाला नाही, तर त्याचे वैश्विक परिणाम झाले. वैश्विक कसे? या घटनेमुळे देवदूतांनाही देवाचे प्रेम, न्याय आणि हिकमत अधिक स्पष्टपणे समजली. पाऊल म्हणतो की या घटनेमुळे शेवटी स्वर्गातील व पृथ्वीवरील गोष्टींमध्ये एकी निर्माण झाली. वा! यावरून एक प्रश्न निर्माण होतो. आत्मिक आणि भौतिक जग, जे आपल्याला अनेकदा पूर्णपणे वेगळे वाटतात, ते खरोखर किती खोलवर एकमेकांशी जोडलेले आहेत? आणि पृथ्वीवर घडलेल्या एका घटनेचा परिणाम संपूर्ण विश्वाच्या संरचनेवर कसा होऊ शकतो?